सर्वांना नमस्कार. माझं नाव सत्यजित आणि समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या अ ब क ड ह्या सिरीजमध्ये, ह्या रणनीतीच्या सिरीजमध्ये आणि 10व्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागचा जो 9वा एपिसोड झाला, ह्या 9व्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की जनरली आन्सर रायटिंगची रणनीती कशी असायला हवी. थोडक्यात रिवाइज करून देतो. सर्वप्रथम तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये चॅप्टर 4 म्हणजे थिंकर संपल्यानंतर आन्सर रायटिंग सुरू करणं आवश्यक आहे. दुसरा पॉईंट आपण बोललो होतो की तुमचे उत्तरांचे स्ट्रक्चर्स प्रॉपरली असणं आवश्यक आहे. तिसरं, ह्या उत्तरांमध्ये समाजशास्त्रीय भाषा, समाजशास्त्रीय सिद्धांत, समाजशास्त्रज्ञांची नावं असणं अपेक्षित आहे, त्यांचा रेफरन्स असणं अपेक्षित आहे. चौथा, तुमच्या उत्तरांमध्ये व्हॅल्यू ॲडिशन असणं आवश्यक आहे, रिपोर्ट्स, कम्युनिटी रिपोर्ट, स्टॅटिस्टिक्स अँड एटसेट्रा. आणि पाचवा, की तुमचं उत्तर प्रॉपरली व्हिजिबल पाहिजे. तुम्ही तुमचं जे उत्तर चेक करणारे जे इव्हॅल्युएटर्स आहेत त्यांना ते प्रॉपरली व्हिजिबिलिटी त्याची व्यवस्थित पाहिजे, मुद्देसूद पाहिजे, कमी शब्दांमध्ये पाहिजे आणि एक्झॅक्ट जे विचारलं त्याला ॲड्रेस करणारं पाहिजे. त्यातल्या एका मुद्द्यावर मी आज बोलणार आहे, त्यातला डिटेलिंग आपण करणार आहोत. राईट, मागच्या व्हिडिओचा त्यातला एक मुद्दा आपण आज पुन्हा उचलला आहे. तो मुद्दा आहे की बाबा उत्तरांची रचना कशी करावी, आन्सरचे स्ट्रक्चर्स कसे असावे. एकदा कुठल्याही समाजशास्त्राच्या उत्तरामध्ये जवळजवळ सगळ्याच 90-95% उत्तरांमध्ये कशी कंटेंट म्हणजे स्ट्रक्चर्स लागतील, ते स्ट्रक्चर हे 4 वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये आपण बघूया. की तुमच्या उत्तरांच्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिला पार्ट असेल तो असेल इंट्रोडक्शन, है ना, तुमची जी प्रस्तावना आहे, तुमची जी भूमिका आहे. दुसरा मेन बॉडी. तिसरा क्रिटिक म्हणजे टीका किंवा मर्यादा. आणि चौथा कन्क्लुजन. जनरली जेव्हा समाजशास्त्राचा जर तुम्ही मार्कांचा पॅटर्न बघितला तर समाजशास्त्रामध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात. ते प्रश्न कुठले? एक असतात 10 मार्काचे आणि दुसरे असतात 20 मार्काचे. 10 मार्कासाठी तुम्हाला 2 पानं मिळतील आणि 20 मार्कांसाठी 4 पानं मिळतील. राईट, लाईक दिस. फॉर एक्झाम्पल, मी जर क्वेश्चन एक कुठलाही रँडम XYZ डिझाईन करतोय आणि तो 10 मार्काचा प्रश्न आहे, तर 10 मार्काच्या प्रश्नामध्ये मला दिसेल की असे 2 पेजेस इथे असतील, 2 पानं. आता ह्या समाजशास्त्राच्या उत्तरामध्ये 4 सब पार्ट्स असतील, है ना. स्ट्रक्चरमध्ये काय काय असेल? पहिला तुमचा इंट्रोडक्शन. ओके, तुमचं जी प्रस्तावना आहे त्याला मी पहिला पार्ट लिहितो ॲज इंट्रोडक्शन, आय. आता हे इंट्रोडक्शन जर 10 मार्काचं असेल तर ते किती असेल? एक 25-30 शब्दांचं असेल. दुसरा, की मग तुमची मेन बॉडी सुरू होईल आणि हे जे मी लिहितोय की बॉडी, मुख्य भाग असे जे शब्द आहेत हे लिहिण्याची तिथे उत्तरामध्ये गरज नाही. त्याला कळतं की पहिला पॅराग्राफ संपला की तुम्ही डायरेक्टली बॉडीमध्ये एंट्री केली आहे, आता इथून मुख्य भाग सुरू होतोय असं लिहिण्याची गरज नाही. जे विचारलंय ती जर हेडलाईन लिहिली तर तुमचा मुख्य भाग सुरू झाला असं त्याला समजतं. मग तो मुख्य भाग बरेचदा पॅराग्राफमध्ये असू शकतो, राईट, किंवा पॉइंट फॉर्मॅटमध्ये असू शकतो. ओके, हा मुख्य भाग तुम्हाला ह्या इथे कुठेतरी संपवायचा आहे. पहिला काय असेल तुमचा? इंट्रोडक्शन. दुसरा बॉडी. तिसरा जो पार्ट असेल तुमचा तो असेल थर्ड की टीका. ओके, टीका, की जो काही प्रश्न विचारलाय, समजा समाजशास्त्रज्ञ विचारलाय, त्याच्यावर कुणी टीकात्मक बोलतंय का, कुणी त्याला विरोध करतंय का, त्याच्यावर काही हे ना मतमतांतर आहेत का, असे 1-2 पॉईंट्स तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण कंटेंट शिकतो तुम्हाला लगेच कळतं हे कुठून असतं, कसं असतं. आपल्या आन्सर रायटिंगच्या प्रोग्राममध्ये पण आपण फार प्रॉपरली डिझाईन करतो, याला काळजी नका करू. पण टीका लिहिणं आवश्यक असतं, हा तिसरा पार्ट. आणि चौथा पार्ट असतो कन्क्लुजन. तर तुमचं उत्तर दिसेल कसं? उत्तर असं दिसेल. तुमचा इंट्रोडक्शन, तुमची मेन बॉडी इथून सुरू झाली, इथे संपली. मग टीका सुरू झाल्या, त्याला बॉक्स केला. टीकाला आणखी एक पर्याय शब्द कधी कधी तुम्ही मर्यादा पण वापरू शकता. ओके, मर्यादा एटसेट्रा. आणि कन्क्लुजन. तर आपल्या आन्सरच्या स्ट्रक्चरचे 4 हे सब पार्ट. ह्यावर आता आपण बोलूया की आपला पहिला सब पार्ट असेल स्ट्रक्चरचा इंट्रोडक्शन, दुसरा असेल बॉडी, तिसरा क्रिटिक, चौथा कन्क्लुजन. मग ह्यातला जे पहिलं पार्ट आहे इंट्रोडक्शन, हे आपण कसं करू शकतो? समाजशास्त्रामध्ये पहिला आणि सोपा प्रकार इंट्रोडक्शनचा तो आहे की दिलेल्या कन्सेप्टची डेफिनेशन, परिभाषेनं सुरुवात करणं, और एखादा समाजशास्त्रज्ञानं सुरुवात करणं. समाजशास्त्रज्ञ विचारला असेल तर त्यानं कुठल्या पुस्तकामध्ये, कुठल्या लिटरेचरमध्ये ही कन्सेप्ट मांडली आहे ह्यानं सुरुवात करणं. किंवा समाजशास्त्रज्ञ हा कुठल्या विचारसरणीचा आहे, तो मार्क्सवादी आहे का, स्त्रीवादी आहे का, संरचनात्मक प्रकार्यवादी आहे का, ही पर्स्पेक्टिव्ह लिहिणं आवश्यक आहे, जे आपण थेअरीमध्ये शिकतो की कुठल्या तो स्कूलचा आहे, कुठल्या विचारधारेचा आहे. ओके, तर काय काय? एक, परिभाषेनं सुरुवात होऊ शकते. दुसरा, त्या थिंकरचं बॅकग्राऊंड सांगू शकता, कुठल्या तो स्कूलचा आहे. ॲडिशनली त्या थिंकरच्या लिटरेचरचा मेन्शन करू शकता. आणि कधी कधी एखादी घटना आपल्या आसपास घडली असेल, करंट अफेअर्सवाली, की लेट्स से की धर्मावर विचारलं धार्मिक संघर्ष कुठे घडला, तर त्यांना तुम्ही सुरुवात केली, करंट अफेअर्स कंटेक्स्टनं सुरुवात केली, हे पण इंट्रोडक्शन होऊ शकतं. तर प्रश्नातील संकल्पनेचं थोडक्यात स्पष्टीकरण देणं,
और व्याख्या, विचारवंत किंवा अहवालांचा उल्लेख करणं किंवा प्रश्नाच्या स्वरूपानुसार तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय किंवा तुमचं पुढे काय असणार आहे अनालिसिस, ह्याचं एक इंट्रोडक्शन करून देणं, ह्याला आपण इंट्रोडक्शन म्हणू शकतो. हे आपले इंट्रोडक्शनचे प्रकार आहेत जे आपण एक्झॅक्टली प्रॅक्टिकली, ही तर आपण थिअरी शिकतो पण प्रॅक्टिकली आपण आन्सर रायटिंगमध्ये जरूर शिकतो. हे सगळं काय शिकतो की इंट्रोडक्शनचे प्रकार काय. ह्यासाठी मी आपल्या यूट्यूब ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सोशोलॉजी ऑप्शनलची एक प्लेलिस्ट बनली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये आन्सर रायटिंगचे 3 डिटेल व्हिडिओ टाकले, सेपरेट व्हिडिओ आहेत. हे अबकड सिरीज पासून वेगळे 1-2 तासाचे व्हिडिओ आहेत ते. त्यामध्ये सगळं काही आन्सर रायटिंगवर मी बोललोय. ज्यांना आणखी डिटेलमध्ये हे सगळं शिकायचं आहे त्यांनी ते 3 व्हिडिओज पण बघा. एव्हरीथिंग अबाउट आन्सर रायटिंग, देन आपले क्लासरूम्समध्ये आपण आन्सर रायटिंग कशी घेतो, हे सगळं काही त्यामध्ये आहे. 3 सॅम्पल व्हिडिओ आहेत त्याच्यावर, तुम्ही त्यावर चेक करा. त्यावर इंट्रोडक्शन कसं करायचं, बॉडी कशी लिहायची, काय थिंकर टाकायचं, सगळं काही बोललेत. पण पहिला भाग आपण इंट्रोडक्शन कसा करू शकतो. दुसरा, जी आपण मेन बॉडी लिहितो ती मेन बॉडी सोशोलॉजीमध्ये पॅराग्राफ पण असू शकतो किंवा पॉइंट वाईज पण असू शकतं. शक्यतो वी रिकमेंड दॅट की सोशोलॉजी इज यू कॅन से स्पीकिंग, अ नरेटिव्ह, एक लाईव्ह टॉपिक आहे ज्यामध्ये आपण एकमेकांना कम्युनिकेट करणं आवश्यक असतं, ज्यामध्ये जो काही आपण ॲज अ कॅन्डिडेट त्याला कन्व्हिन्स करतो, त्याला समजून सांगत असतो, तर शक्यतो पॅराग्राफ किंवा पूर्ण वाक्यांचा वापर करणं वी रिकमेंड दॅट. मग तुम्ही पॉईंट वापरले तरीही हरकत नाही, पण तुम्ही जे पॉईंटमध्ये लिहिलंय ते पॉईंट पूर्ण सेल्फ एक्सप्लेनेटरी असावं. त्यातनं अर्थ पूर्ण जो अपेक्षित आहे तो अर्थ बाहेर पडावा. कुठलेही अर्धवट वाक्य सोडलंय किंवा क्लिअरिटी नाही आहे उत्तरामध्ये असं होता कामा नये. तर बॉडी लिहिण्याचे प्रकार असतील पॉईंट वाईज किंवा पॅराग्राफ वाईज किंवा डायग्राम वाईज, जे तुम्हाला ठीक वाटेल. मी सजेस्ट करेल की अर्धे निम्मे प्रश्न पॅराग्राफ वाईज लिहा. सोशोलॉजीमध्ये, जीएस मध्ये आपण जास्तीत जास्त पॉईंट वापरतो, पण सोशोलॉजीमध्ये अर्धे निम्मे पॉईंट पॅराग्राफमध्ये लिहा. 4-5 जे प्रश्न असतील ते पॉईंट्स फॉर्मॅटमध्ये लिहा. 4-5 प्रश्न डायग्राम टाकून लिहा. एक व्हेरिएशन्स तयार होतं, राईट. 2-3 प्रश्न पॅराग्राफचे लिहिले, मग एक पॉईंटवाला लिहिला, मग पुन्हा पॅराग्राफ, पुन्हा डायग्राम टाकली. असे 19 प्रश्न एक वेगवेगळ्या स्टाईलमध्ये लिहिलं तर त्याला पण वाटतं की तू एक डायनामिक पर्सनॅलिटी आहे. तर संरचना, स्ट्रक्चर ही पॅराग्राफ किंवा बुलेट फॉर्मॅटमध्ये लिहा. सिद्धांत, संकल्पना, उदाहरणं यांचा प्रॉपर बॅलन्स ठेवा, राईट. की 10 मार्काचा असेल तर तुम्हाला 2 ते 3 थिंकर्स लिहिणं आवश्यक असतं किंवा तो बॅलन्स मेंटेन करायचा. आणि जर 20 मार्काचा असेल तर 4 ते 5 थिंकर्स मेन्शन. तुम्ही म्हणत सर एवढे थिंकर आम्ही लक्षात कसे ठेवायचे, डोंट वरी, हे फार नॅचरल असतं, फार सोपं आहे. 2-3 रिव्हिजन मारल्या की सगळं काही आपल्याकडे रेडी होऊन जातं. आणि आपण थिंकर्सची तुमच्या मनातली भीती घालून टाकण्यासाठी एक स्वतः वेगळी सिरीज पण सुरू करतोय. डोंट वरी अबाउट दॅट. फार सोपं करून आपण सगळं देणार आहोत, राईट. त्याचबरोबर फ्लो चार्ट्स, तक्ते, आकृत्या ह्यांचा पण तुम्ही जरूर ह्यामध्ये वापर करू शकता. समाजशास्त्राचा आन्सरमध्ये जे बॉडी आपण बोलतोय त्या बॉडीमध्ये काय येणं अपेक्षित आहे, जे डिमांड आहे त्याचं सांगणं अपेक्षितच आहे, पण ह्या डिमांडला तुम्ही जे आर्ग्यू करणार आहेत त्या आर्ग्युमेंट्सला सपोर्ट करायला ते समाजशास्त्रज्ञांचे संदर्भ देणं आवश्यक आहे. थिंकर्स, कार्ल मार्क्स असेल, डर्खीम असेल, वेबर असेल, हे थिंकर्स वापरणं आवश्यक आहे की हे काय बोलतात, सपोर्टिंग आर्ग्युमेंटमध्ये ते थिंकर्स काय म्हणतात, राईट. ॲडिशनली ह्या विचारसरणीची तुलना करणं किंवा मार्क्सवाद असा म्हणतो, स्त्रीवाद तसा म्हणतो किंवा संरचनात्मक प्रकारवादाचा ओपिनियन असं वेगळं आहे. एकंदरीत सोशोलॉजी त्यातून बाहेर पडणं आवश्यक असतं. अँड व्हॅलिडेशनसाठी तुमच्या बॉडीमध्ये कुठेतरी करंट अफेअर्स पण यावे. म्हणजे एका वाक्यात उदाहरण लिहिलं, अशी घटना घडली आहे, राईट, एक्सेट्रा, की जे काही धर्मावर विचारलं, धर्माबद्दल लिहिलं, महिलांबद्दल लिहिलं, है ना. करंट अफेअर्सच्या ह्या एक्झाम्पल्सना सपोर्ट करणं आवश्यक असतं. तर समाजशास्त्रज्ञांचे संदर्भ. दुसरा, विचारसरणी किंवा जे सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह आहेत ह्याला मॅच करणं आणि चालू घडामोडींचा वापर करणं. आणि कन्क्लुजन कसं लिहावं, तर कन्क्लुजन हे तुम्ही कसं लिहिणार की ते पूर्ण उत्तराला कन्क्लूड करेल. शक्यतो समाजशास्त्रामध्ये एक स्टाईल असते कन्क्लूड करण्याची, ती समरी की वरची अनालिसिसची समरी काय. मग दुसरी स्टाईल असू शकते, ती असेल की त्या पर्टिक्युलर संकल्पनेची योगदान है ना, त्याची रेलेव्हन्स, त्याचं कॉन्ट्रीब्युशन, की का ते महत्त्वाचं समाजशास्त्रामध्ये, आपण हे काय शिकतो समाजशास्त्रामध्ये, ह्यानं समाजशास्त्राला कसा फायदा झाला, ह्यानं काय अजून आपल्याला काय उपयोगी पडतं, काय नवीन गोष्टी शिकायला मिळतात, हे सगळं शिकणं आपल्याला त्यामध्ये मेन्शन करणं आपल्याला आवश्यक असतं. तर कन्क्लुजनमध्ये तुम्ही एक सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह दृष्टिकोन, ॲडिशनली काही रिकमेंडेशन्स, उपाययोजना हे तुम्ही मेन्शन करू शकता, एक विजन मेन्शन करू शकता किंवा दिलेल्या कन्सेप्टचं महत्त्व सांगू शकता. आता मी हे का बोलतोय, लुक ॲट धिस नाउ अगेन द स्ट्रक्चर.
एक स्ट्रक्चर बघा. आधी आता आपण 10 मार्काचं बघितलं, आता आपण एकदा 20 मार्काचं बघू. आता हे 20 मार्काचं स्ट्रक्चर कसं असेल तर आपल्याकडे असतील असे 4 पानं. ओके, 1 2 3 अँड हे 4. ह्या 4 पानांचं 20 मार्काला 4 पानं असतील. ह्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन लिहाल थोडंसं मोठं, ब्रॉडर, राईट, की 4-5 लाईन्स, 5-6 लाईन्स पर्यंत इंट्रोडक्शन असेल. आणि तुमचं इथे असेल कुठेतरी एक 3.5 पानानंतर लेट्स से कन्क्लुजन. ओके, असं तुमचं कन्क्लुजन असेल. आणि हा पार्ट जो असेल, हा पूर्ण पार्ट, दिस पार्ट, इथे तुमच्या टीका असतील. ओके, टीका 1 2 3 असा तुमचा पार्ट असेल. आणि हा जो सगळं उरलंय, हा जो पूर्ण स्पेस रिकामा उरलाय, हा तो बॉडीचा असेल. ओके, ही तुमची बॉडी जे काही प्रश्नामध्ये विचारलंय. दिस इज इंट्रोडक्शन, हा पूर्ण बॉडी, इथे टीका आणि इथे कन्क्लुजन. आता तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलं, बॉडीमध्ये जे विचारलंय ते सगळं काही लिहिलं आणि मग इथे टीका लिहिली. म्हणजे हे का काही समाजशास्त्रज्ञांना हे का की योग्य वाटत नाहीये किंवा ह्याचे सहमत नाहीयेत आणि काय लिमिटेशन्स आहेत हे तुम्ही इथपर्यंत लिहिलं. मग तुम्हाला असं वाटत नाही का की इथे निगेटिव्ह टोन तयार झाला? जे काही आपण बोललो ह्याच्या विरुद्ध पण इथे बोललो. मग हा निगेटिव्ह टोन जे काही टीका आहे ह्याला बॅलन्स करायला आपण कसं करतो की मग जरी ह्या टीका जरी असल्या तरी ह्या संकल्पनेचं महत्त्व काय, त्याचा उपयोग काय, रेलेव्हन्स काय हे आपण सांगणं आवश्यक आहे. तर एकंदरीत तुमच्या उत्तरामध्ये अशा पद्धतीनं स्ट्रक्चरिंग जावी, कन्क्लुजन असं जावं. आणि आपण ह्यावर बोलतोच की परीक्षक जे आहेत त्यांच्यासाठी हे फार उत्तर सोपं असावं, त्यांना प्रॉपरली दिसावं, विजिबल असावं. आणि ही विजिबिलिटी आपण कसं करू शकतो की बॉक्स देऊ शकतो, अंडरलाईन देऊ शकतो, की थिंकरचं नाव टाकलं त्याला बॉक्स केला, अंडरलाईन्स केल्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे आपल्याला तिथं लाईट्स, राईट. विजिबिलिटी इम्पॉर्टंट आहे. त्या परीक्षकाला सोपं जावं तुमचं उत्तर चेक करणं, त्याला इरिटेट होऊ नये अशा पद्धतीचं आपण काळजी घेऊ शकतो. ते कसं की संक्षिप्त भाषा वापरा, मुद्देसूद लिहा, डायग्राम्स वापरा, है ना, सिद्धांत वापरा, समाजशास्त्रज्ञ वापरा आणि त्याला असं हायलाइट करा, बॉक्स टाका, अंडरलाईन करा. आणि हे सगळं काही आपण आपल्या आन्सर रायटिंगमध्ये सगळं काही शिकणार आहोत. ओके एव्हरीवन, हे सगळं शिकण्यासाठी ज्ञानदीप ऑप्शनल्सच्या सेपरेट ॲप्लिकेशनवर जा आणि वेगवेगळ्या ऑप्शनल्सच्या ह्या लिस्टमध्ये तुम्ही चेक करा, डिटेल्स बघा. आणि समाजशास्त्र ऑप्शनलची सुद्धा आपण बॅच लॉन्च केलेली आहे. ह्याचे डिटेल्स घ्यायचे असतील तर ऑफिस किंवा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुढच्या एपिसोडपर्यंत सर्वांचा धन्यवाद. थँक्यू.